आहे ना ते आमचं इतकी लुस्कान आहे. आम्हाला ही मतदानाचा विचारच करू. विकास झाला रोड येऊन गावात काय असा गाव मातीत गेले सगळं. गाव माती पंढरपूर किती 15 किलोमीटर आहे. देवस्थान होतं इथं सगळी माती करून ठेवली तुम्ही. रोड घालवला हायवेवर गाव आहे. काय उपयोग ना हवे पाक मेला. सगळं येडं झालं खेड्यात. नुकसान झाली. कुणी कुणी आल्याला बोलत राहिलं आला गेल्यालाच कळत नाही. आलाच नाही आल्यालाच कळत नाही तर रस्ते चूक चांगली माणसं चुकायला लागली. खासदार आल्याला गेल्याला कळत नाही आम्हाला. ह्या वर्षी आता काय करायचं मोहिते पाटील का निंबाळकर? मोहिते पाटील. राम मंदिर बांधले एवढं. राम मंदिर त्यांच्यासाठी बांधले दोघांचे वनवासी आहेत. त्यांना विचारा की आमचं काय आम्ही जे बी मोबाईल आहे आम्हाला काय राम आम्हाला मरे आहे नाथ बाबा आहे. रामकृष्ण कवडे ग्रामपंचायत सदस्य भंडी शेगाव. ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणाई. आमचा विरोध मोदीसाठी नाही पण जे काही निंबाळकर आहेत त्यांनी कधी आम्हाला विचारलंच नाही. आम्ही 10 वेळा त्यांच्या दारात गेलो पण आमचं कुठलंही एकही काम त्यांनी मार्गी लावलं नाही. आमचा प्रश्न आहे त्यांनी दगड उभा केला तर आम्ही दगडाला कशी मतं देणार? आमच्या गावाला काही योगदानच नाही त्याचं. मग आम्ही कसं मतं देऊ शकेल त्या निंबाळकर साहेबाला? नाही देऊ शकत आम्ही मत. आमचं मत का वाया घालू? आम्ही त्यांच्या विरोधात कोण असेल त्याला देऊ मत. राम मंदिर देवाचं काम बांधलं असेल जनतेला काय नाही मग आता काय दिलेलं नाही त्यामुळे निंबाळकराला आमचा फार विरोध राहणार आहे गावात. निंबाळकर नाही म्हणलं दुसरं काय आता मोहिते पाटील कोणी चालेल दगड काय दगड असेल चालेल आम्हाला त्याला मत टाकतो आम्ही. मोहिते पाटला काय नाही हे बिंदास निवडून येणार आहेत ना चांगल्या मताने येणार. खासदार देशातले म्हणण्यात काय भाजपची हीच वृत्ती वाईट आहे हो. शेजारीच माझ्या नावावर करून घ्यायचं हे काय केलंच नाही ह्याचं काय दावा. हे बरं का हे निवडणूक लागली धनदांडगी आणि संविधानाला मोडीत काढणे संविधान मोडीत काढण्यासाठी नाही. हा विषय आम्ही वर सरकारला बघून टाकणार आहे. वर मोदी सरकार 100% त्यांना मतदान करणार आहे. काय राम मंदिर बांधलं म्हणून? राम मंदिर बांधले मोदीमुळे देश सुरक्षित आहे. कसं हो आतापर्यंत कितीतरी देशाला कितीतरी वेळा संकट पाठीमागं आलं. यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत कुठलंही संकट देशावर आलं नाही. देश सुरक्षित आहे जनता सुरक्षित आहे. आपण तो काय देतोय हा बघायचा नाही. मोहिते पाटील ते सांगितलं तीच पूर्व दिशा निंबाळकर नाही काय आम्हाला चांगली झंगड पकड आहे काय राहिलं नाही पहिल्यासारखं. आता पहिल्यासारखं झंगड पकडायचं कुस्ती आहे कुस्ती. कशी मोदी म्हणतोय मी चितू काय भानगड काय आता ती चर्चा आता तुमच्या ह्याच्यावर आहे. ती चर्चा पुढे मोहिते पाटलाची आहे म्हणून नाही म्हणते मोहिते पाटील नाही तिकडे निंबाळकर बघायचं. मोहिते पाटील इकडे शरद पवार गटात मोहिते पाटला मत देणार नाही ते आम्ही. काय नाही काय काम होते काय काम केलं पहिलं तर सुखदेव यार मला काय मोहिते पाटला कसं काय पहिला खासदार आलता ना इकडे नाही आला काही आलं नाही. मग काम काय झालं? काय काम काय नाही तिथली झाली नाही ते झाली काम. बर काय नाही. मग आता कसं करायचं? आता काय बघायचं दुसरा कोणतरी दुसरं कोणतरी बघायचं. मोहिते पाटील इकडे शरद पवार गटात मोहिते पाटला मत देणार नाही ते आम्ही. काय नाही काय काम होते काय काम केलं नाही पहिलं तर नव्हतंच की. काय काम म्हणून हे मोहिते पाटला काय नाही होत आमचं मोदीला आम्ही मत देणार. मोदीला मग मोदीने उमेदवार दिला मोदीला मग हाच गेलं क्या निंबाळकरला द्यायचं. आम्हाला मोदीने सवलती दिली ती की काय 2,000 काय आलं 2,000 होय आलं ती. बर होय मोदी हे म्हणाय कामावर विश्वास आहे म्हणाय. होय बर 400 पुढे झालं का मोदी? होय झालं काय? होय जाईल की 400 पुढे. इकडे मोहिते पाटलाची आहे म्हणून नाही म्हणते मोहिते पाटला नाही तिकडे निंबाळकरला पुन्हा एकदा निंबाळकरला आलतो निंबाळकर येते कवा तर कवा येते कवा कसं काम झाली म्हणाय गावात काम होते. काय नाव आहे? मोहन. काय काम करतात? गौंडी काम करतात. इकडे बांधकाम चालू आहे इलेक्शनाचं. इकडलं कसं लावायचं वळींबा फिळींबा? आता इकडं काय चांगली झंगड पकड आहे काय राहिलं नाही पहिल्यासारखं. आता पहिल्यासारखं झंगड पकडायचं कुस्ती आहे कुस्ती. कशी मोदी म्हणतोय मी चितू काय भानगड काय आता ती चर्चा आता तुमच्या ह्याच्यावर आहे. ती चर्चा पुढे जाईल मग तुम्ही मोदी चर्चा नुसतं बोलून दंड थापून नाही काय फायदा. बेगर दंड थापणारा
पाडतोय खाली थापणाराला असलं आहे तसं म्हणायला नसतं मोदीने बी. हा मग इकडे पहिला खासदार दिलाय निवडून तिकीट दिले त्याला. काय खासदार दिला एवढे मोठे सुशील कुमार शिंदे प्रकाश आंबेडकर कितीतरी माणसं होती तिथं आम्ही गेलतो सोलापूरला गेल्या वेळेस. आणि हे जर काय नाही देवळातला माणूस मनानच निवडून कसा आला काय कळना. हा होय का हो. इकडे निंबाळकर आहे तुमच्या इकडे सोलापूर हो सोलापूरचं सांगतो. इकडे मोहिते पाटील शरद पवार गट आहे तो तर लढलं तर होईल का. होय होईल. निंबाळकर शरद पवारचं चांगलं वोट आहे. बर शरद पवार होय शरद पवार येईल का शरद पवार होय खरं आहे. शरद पवारचा वोट आहे म्हणून इकडे बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी काय होय मोहिते पाटील ते सांगेल तीच पूर्व दिशा निंबाळकर नाही. निंबाळकर काय आम्हाला ते उमेदवारच कसला बघायला भेटला नाही. 5 वर्ष म्हणते की तुमच्या गावात म्हणते ते आले अजून तर आम्ही भेटलाच नाही तर आता 5 वर्ष त्याला मतदान करून गजरू आम्ही. बर मग काय ह्या वर्षी बदल करायचा 100% मोहिते पाटील सांगेल ते 100% करायचं. मोहिते पाटील आता शरद पवार गटात जाऊन तुतारी हातात घ्यायचे. हा घ्यायचे 100% घ्यायचे. मोहिते पाटील म्हणजे मोहिते पाटील 2,000 सोडलं राम मंदिर बांधले काय करायचं ते 2,000 रुपये काय ते सांगा बरं. 2,000 रुपये हातात काकडे देऊन जे 18% GST बसले 18,000 माघारी घेणार लाखाचं आणि देणार 6,000 12,000 आपली तोच होणार आहे. बर राम मंदिर बांधले एवढं मग. हा राम मंदिर त्यांच्यासाठी बांधले देवात वनवासी त्यांना विचारा की आमचं काय आहे. आम्ही जे भीमवाला आहे आम्हाला काय राम आम्हाला मरे आहे नात बाबा आहे. हा हे जर गोरगरीबाला पैसे दिला असतं कशाला काय करायचं देवाचं नियोजन. इथलं देवाचं ज्याच्या त्याच्या गावातला जय त्याचा देव असतो. कसं आहे पहिले खासदारचं काम निंबाळकर नाही आमच्या माळंगमध्ये निंबाळकर साहेबांनी 40 वर्षे मंदिराची पडझड झालेली होती. ती या 5-4 महिन्यामध्ये त्यांनी स्वतः पाणी करून काम चालू केलेलं. काम चांगलं आमच्या माळंग मर्यादेपुरतं जो अनुभव आला ते तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा निंबाळकर आणि हा विषय आता जनतेचा आहे. तुम्ही तर टाकणार आहे नाही हा विषय आम्ही वर सरकारला बघून टाकणार आहे. वर मोदी सरकार 100% त्यांना मतदान करणार आहे. काय राम मंदिर बांधलं म्हणून राम मंदिर बांधले मोदीमुळं देश सुरक्षित आहे. कसं हो आतापर्यंत कितीतरी देशाला कितीतरी वेळा संकट पाठीमागं आलं. यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत कुठलंही संकट देशावर आलं नाही. देश सुरक्षित आहे जनता सुरक्षित आहे. आपण तो काय देतोय हा बघायचं नाही. त्याच्या कारकिर्दीमध्ये जे अतिरेकी अनेक हल्ले नक्की 100%. मोदीवर प्रेम आहे मग गावाच्या लोकांना. शरद पवार कसं काय हे म्हणते निंबाळकर आमचं मोदी सांगेल. निंबाळकर कधी एकदा बी आला नाही. निवडून गेल्यापासून एकदा बी आला नाही. मग गावात काय काम काय सुद्धा नाही काय नाही. मोहिते पाटला काय आता तुतारी निवडून येणार 100%. बर हो मग ह्याचं कसं करायचं. राम मंदिर बांधले 2,000 सोडले तर ते 2,000 राम मंदिरचा काय विषय नाही. बर मोदी साहेब चांगले कामं झाली गावातली मोठी कामं झाली काय त्यांना माहीत असतील झाली. 2,000 सोडले तर हे केलं ते केलं नाही. ते स्थानिक नाही ना इथलं ते. बर मग ह्या वर्षी काय करायचं. मोहिते पाटील तुतारी शरद पवार तुतारी काय बर खरं आहे. तुतारी काय नाराजी कशाची आजच वयस्कर माणूस नाराज कशाला. कशी खासदार काम निंबाळकर काही तोंड सुद्धा दाखवलं नाही इकडं. कामं झाली म्हणतो काम गावात कोण म्हणते कामं झाली. आता हाय आम्ही देणार त्याला निवडून पार्टी म्हणून बर त्याला देणार आहे. निंबाळकर कामं जर नव्हती तर पहिली कामं नाही का आलाय कधी आलेलं नाही काय नाही. परंतु आम्ही पार्टी म्हणून त्यांना देणार आहे. मोहिते पाटलाला आम्ही नाही त्याला आम्ही बापूची माणसं आहे. बर निंबाळकर पुन्हा एकदा हा निंबाळकर पुन्हा एकदा निंबाळकर भाजपकडे आहे. मग तेच निंबाळकर जाणार निवडून. हा होय खरं हे बरं का. हे निवडणूक लागली धनदांडगी आणि संविधान मोडीत काढण्यासाठी चर्चा पुढे जाईल म्हणतोय आता मोदी बा एक परत घरी जा म्हणला. कसं काय आता ही तर म्हणते मोदीला नाही निवडून. मोदीला नाही. अहो आमच्याकडे खासदारच फिरला तो
खासदार फिरला नाही तो बर आता केले देशात 10 खासदार काढले त्या 10 मध्ये नंबर आहे निंबाळकरचा. मग काय केला बर मग ते आमच्या संदीपात सारखं झालं. बर 1 लाख मिळवा आणि संदीपात थोडा दाखवा म्हणल्यावर त्याच दाखवा बर आणि 1 लाख दाखवा 1 लाख रुपये द्या आणि खासदार दाखवा. बर 1 लाख रुपये द्या. मग काय करायचं आता या वर्षी? आम्ही ज्याकडे संविधानाला जे बचाव करणार आहे तोच खासदार निवडून देणार. मग हे मोहिते पाटलाला डावत शरद पवार तो तारीख घेऊन मोहिते पाटील काय आता त्यांचंच होती तळ्यात मळ्यात आहे आणखी. आपण काय करावं आता? नाही, तळ्यात मळ्यात आहे ना त्यांचं आणखी. तो तारी हातात घेतल्या मग टाकणार आहे. आम्ही तो विचार करणार. आम्ही मतदार आहेत. बर शेवटी मतदार आहे. मतदार हा राजा असतो. खरं आहे. हा काय म्हणते नागरिक होय बोला. कसं आहे लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं मोदीला आमचा फार विरोध नाही, हां पण उमेदवाराला विरोध आहे. कसं काय? रणजित सिंह नाईक निंबाळकर हां गेल्या 5 वर्षात फक्त टीव्हीला एकदा दोनदा दिसला आम्हाला. टीव्हीवर हां इकडं आलाच नाही. कसं एकही काम नाही. म्हणण्यात काय अर्थ आहे? तुम्ही लय कामं केली आणि मी हे केलं आणि ती 10 केलं. मध्ये आलाय नेमकं कशात खासदार देशातले 10 म्हणण्यात काय अर्थ? मग भाजपची हीच वृत्ती वाईट आहे हो. बर शेजाऱ्याच माझ्या नावावर करून घ्यायचं. बर हिनं काय केलंच नाही आणि ह्याचं काय दावा. 100% कामं आमच्या शहाजी बापून केली, बर पण ह्याचं एक काम नाही. शहाजी बापू ना भरपूर काम केली. कसं आहे शहाजी बापूचं वातावरण? शहाजी बापू 1 नंबर वातावरण येतं. बर शहाजी बापू सध्या फार्ममध्ये पण आमच्या भागात भरपूर. इकडे काय हां विधानसभेला शहाजी बापू पुन्हा काय? पण शहाजी बापू विधानसभेला त्यांचं काम करणार. हां. आता जर ते जर निंबाळकरच काम करायला सांगितलं करणार नाही आम्ही. शहाजी बापून सांगितल्यावर नाही करणार. निंबाळकरला शहाजी बापू पुरतं आम्ही शहाजी बापूच माणसं आहे. हां. निंबाळकरला खासदारला विरोध असेल आमचा. मग काय बापूला ती सांगितलं नाही आमच्या मनातला उमेदवार नाही असं तसं ते काय? काय म्हणे ना बापूला उघड सांगतो आम्ही तुमच्या पुरतं आहे. कारण हे आमदार खासदार आमच्याकडे येतच नाही. बरं. कामाचा जाऊ 1-2 प्रस्ताव दिला तर आमच्या गावात. कामं केली काय सांगतोय तुम्हाला 1-2 का प्रस्ताव दिला तर आम्ही बरं. दवाखान्याचा वगैरे. हां. मग कसं मग सही दिलं नाही काय नाही कोणा पत्र दिलं नाही. बरं. 1-2 रस्ते मागले होतं त्याला काय दिलेलं नाही. बरं. त्यामुळे निंबाळकराला आमचा फार विरोध राहणार आहे गावातून. बरं. मग निंबाळकर नाही म्हणलं दुसरं काय आता? मोहिते पाटील कोणी चालेल दगड असेल चाललं आम्हाला बरं. त्याला मत टाकतो आम्ही. मोहिते पाटला काय हे नाही बिंदास निवडून येणार इथनं बर चांगल्या मताने येणार. मोहिते पाटील होय बर खरं आहे का? खरं आहे होय मोहिते पाटील. मग निंबाळकर कसं काय काय माहितीच नाही लोकांना खासदार आहे का काय जनतेला माहितीच नाही कुठला खासदार आहे काय. बर मग निंबाळकर विरोध आहे. मग बापूच काम कशी बापू त्याच्याच मापाचा आहे. बर बापू बी काय नाही काय नाही बर बापूला काय चार मानती रे पण बापूला गावात नाही किंमत काय. बर नाही निंबाळकरला एवढं काय मग काम शेतकऱ्याला सुद्धा पैसे सोडले कामच केलं नाही कारण कशाचं काय तेव्हा शेतकऱ्याला पैसे सोडलं 2-2 हजार काय सोडलं म्हणजे काय शासनाचं कर घेत होती देतोय असं काय त्या घरचं देतोय का तेव्हा ते काय. बरं, राम मंदिर बांधते राम मंदिर देवाचं काम बांधलं असेल बर जनतेला काय तेव्हा नाही काय मग आता यावर्षी जनतेचं काय हां बर बोला नाव तर सांगा का नाव तर सांगा नाव सांगा नाव जाऊ बघू मी सांगेन काय म्हणते ते कोण काय म्हणते? निंबाळकरला कसं यावर्षी निंबाळकर साहेब आमच्या गावाला कधी पाऊल ठुला नाही निवडून गेल्यापासून, तर आम्ही कसं मत देऊ हो त्यांना? बर नाही आम्ही देऊ शकत मत. मग काय निंबाळकर नाही म्हणलं मग कोण मोहिते पाटील मोहिते पाटलालाच द्यावं लागलं आता मत. निंबाळकर साहेबांनी काय आमच्या गावात पाऊल ठेवलं नाही बाबा, काय गाव कसं आहे कसं नाही किंवा ह्यांना काय व्यवस्था लागतील हे काय कधी विचारच केला नाही. फक्त निवडणुकीला पक्षानं काय निर्णय बदलाय पाहिजे काय पक्षानं आता त्यांचा प्रश्न आहे, ते दगड उभा करायचा का माणूस उभा करायचा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी दगड उभा केला तर आम्ही दगडाला कशी मतं देणार? आमच्या गावाला काही योगदानच नाही त्याचं, मग आम्ही कसं मतं देऊ शकेल त्या निंबाळकर साहेबाला? नाही देऊ शकत आम्ही मत. आमचं मत का वाया घालू? आम्ही त्यांच्या विरोधात कोण असेल त्याला देऊ मत आम्ही. नाव सांगा. रामकृष्ण कवडे, ग्रामपंचायत सदस्य भंडीशा गाव. ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणाई. आमचा विरोध मोदीसाठी नाही, पण जे काही निंबाळकर आहेत त्यांनी कधी आम्हाला विचारलंच नाही. आम्ही 10 वेळा त्यांच्या दारात गेलो, पण आमचं कुठलंही एकही काम त्यांनी मार्गी लावलं नाही. आमचं एकच मत आहे, आम्ही कल्याणराव काळे जी सांगतील त्यांच्याशी आम्ही प्रचार करणार. मग त्यांच्याशी आम्ही असो शहाजीबापून सांगू किंवा कल्याणराव काळे त्यांनी कुणी जर सांगितलं आहे तेच करू, पण आम्ही वैयक्तिक तो उमेदवाराला आम्हाला विरोध आहे.
बाकीचा विरोध कोणाला नाही. 40,000 लीड आणणार निंबाळकरला आणि हे करणार नाही. येईल लेड येईल हा विषय वेगळा आहे, पण आता कसं आहे, जनता सरासरी विचार केला तर जनता ही निंबाळकर त्यांच्या विरोधात आहे. बरं. एकंदरीत या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, आणखी काय त्यांची जाणून घेऊया. वाट कुठ नाही काम खरं आहे की निंबाळकर काम ते केले नाही, ते काय नाही, ते आला पण नाही इकडं बघायला, काय नाही निंबाळकर. मग काय मोहिते पाटील नाही, मोहिते पाटील नाही अजून तरी काय, ते गेल्यानंतर बघू. आता आम्ही शरद पवारलाच मतदान करणार आहे. कोण मोहिते पाटील मग आता घेईन म्हणते शरद मग घेतल्यावर देऊ की त्याला. मग बरं. आणखीन काय तुमचं हे नाही. आता शरद पवार सांगितले जे देईल त्याला टाकणार ना मतदान आम्ही, शरद पवारच्याला. भाजपने कामं झाली शेतकऱ्यांना भाजपनं केली की, पण इथला जे खासदार आहे ते वैयक्तिक इथं कुठं भेटलाय कुठल्या गावाला येऊन तिथं 10 मध्ये नंबर आला कशाला? देशातले 10 खासदार काढले त्यात निंबाळकरचा नंबर कुठं कामं झाली? का आलाय का म्हणून बंडी शेगावला तू आलाय का म्हणून बंडी शेगावला? काढून काय करायचं? कोणी बी काढून तिथं मग ह्यानं काम माणसानं गावात येऊन भेट दिली का? त्यानं इसरा की त्याला ती स्वतः आलाय का म्हणून? तू बंडी शेगावासाठी तू निवडून आला 200-900 गावातनं, त्यात एका तरी गावाला तू कमीत कमी येऊन भेट दिली का? कुठल्या कार्यक्रमाला आला का? तुम्हालाच माहित आता. मग काय तू कसं मत टाकायची लोकांनी? तुम्हाला 2-2 वेळा तुम्हाला उमेदवार देते, ती कसं करायचं? मोहिते पाटलाला बी घ्यावं देण्याचा विषय नाही, पण ह्यानं यायला तर पाहिजे होतं ना. 5 वर्षात 1 दिवस सवड मिळाला नाही, 1 तास असं चालत नसतं मतदारसंघात. खरं काय विरोध आहे नाही, आम्ही BJPलाच मतदान करणार आहे. पण BJPने काय केलं पाहिजे, मागे थोडं, BJPने काय केलं पाहिजे की शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचा विमा असेल, कर्जमाफी असेल, किंवा आम्हाला पंढरपूर तालुक्यासाठी आम्हाला दुष्काळाचं काय भेटलेलं नाही, सांगोला तालुक्याला भेटलं किंवा इतर तालुक्याला भेटलं. आम्ही BJPचीच माणसं आहे, आम्ही BJPलाच मतदान करणार आहे. उमेदवार कोणताही देऊ द्या, पण शेतकऱ्यांसाठी योजना जरा आम्ही कमी पडतात. हमी भाव असेल किंवा तुमचं वीज मिल माफी असेल, तुमची कर्जमाफी असेल, तुमचा प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल, 1 रुपये शेतकऱ्यांनी काढलेला. तसं काय काम झालं नाही. काम खासदारकीला नाही, आमच्यात खासदारकीपेक्षा आमदारकीचं काम चांगलं झालेलं आहे. शहाजीबापूंचं शहाजीबापूंचं काम जोरात झालेलं आहे. कुठं नाही, आम्ही BJPलाच मतदान देणार म्हणलंय ना तुम्ही. आम्हाला उमेदवार कोणताही असू द्या, फक्त आम्हाला अपेक्षा आहेत की BJP कडून की शेतकऱ्यांसाठी तुम्ही योजना चांगल्या आहेत, पण नाही, पेन्शन आहे तुमची राज्याची आहे, केंद्राची आहे, पण आम्हाला अजून तुमचा जी पीक विमा आहे शेतकऱ्यांना, तुमचा दुष्काळात आमचं पंढरपूर तालुका वगळलेला आहे, दुष्काळात घेतलं पाहिजे. तुमची वीज माफी दिली पाहिजे, कर्जमाफीचा काहीतरी विचार केला पाहिजे. आम्ही BJPलाच मत देणार आहे. BJPच माणसं आहे. उमेदवार कोणताही देऊ द्या, निंबाळकर देऊ द्या किंवा कुठलाही देऊ द्या, अजून आम्हाला काही अडचण नाही. पण आमच्या तालुक्यामध्ये, सांगोला तालुक्यामध्ये आमचं गाव येतं. आमच्या तालुक्यामध्ये शहाजीबापूंचं काम 1 नंबर आहे. तुम्ही रस्ते असतील, तुमचं ब्रिज असतील, पूल असतील, सगळी कामं व्यवस्थित आहेत शहाजीबापूंची. आणि तुम्ही काय करा, सांगोला तालुक्यातले प्रत्येक रस्ते तुम्ही बघा, जावा, चांगलेच काम झालेलं आहे BJPचं. असं कुणी काय म्हणू द्या, उमेदवार काय कुठलाही देऊ द्या, आम्हाला काही अडचण नाही उमेदवाराची. फक्त शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे BJPने, वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. आणि काय माहिती आहे, विमाच नाही, कुठली योजना नाही. त्या आता सांगोला तालुक्याला निधी मिळाला, दुष्काळ निधी मिळाला. आता आमच्या शेजारचं गाव इथं महुदा असेल, पण आम्हाला नाही. माळशिरस तालुक्याला मिळाला, आम्हाला नाही मिळाला. काय आता जवळजवळ 157 कोटी काय तर निधी आलेला आहे सांगोला तालुक्यासाठी. पण आमच्या पंढरपूर तालुक्यासाठी काही मिळालेलं नाही. त्यासाठी थोडंसं शेतकरी म्हणजे आमच्यात नाराजी आहे, पण आम्ही BJPलाच मतदान करणार आहे. काही होऊ द्या.